शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही कधी लग्न समारंभ वगैरे बघितलेत ना? आपल्याकडे लग्न समारंभ होतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्नामध्ये अनेक विधी असतात. ते लग्न झाल्यानंतर मग लग्न होते. हळद, लग्न, त्यानंतर पूजेचा कार्यक्रम होतो, सत्यनारायणच्या पूजेचा कार्यक्रम होतो, उलगवणीचा कार्यक्रम होतो. काय काय ठिकाणी गोंधळ घालतात, देवाचा गोंधळ होतो. आणि कुणाकुणामध्ये तर भावकीचा गोंधळ असतो. असे गोंधळ घातले जातात. गोंधळ ह्याच्यासाठी घातले जातात ना मंडळी, की पुढच्या आयुष्यात उर्वरित आपल्या पुढच्या आयुष्यात, येणाऱ्या आयुष्यात काही गोंधळ माजू नये, काही म्हणतात ना, गडबडीचं वातावरण निर्माण होऊ नये, जीवन सतत शांत जावं, सुरळीत जावं, हीच इच्छा असते. ह्याच्यासाठी आपल्याकडे गोंधळ घातला जातो. तर सध्या तुम्हाला माहिती आहे मंडळी, ह्या गोंधळाची गरज आहे ती आपल्या शासनाला आणि प्रशासनाला, दोघांनाही हा गोंधळ घालण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. कारण आता सध्या खूपच गोंधळ माजला आहे, खूप गोंधळ माजला आहे. आधी तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये गोंधळ माजला होता. त्याच्यानंतर मतदारांच्या याद्यांमध्ये गोंधळ माजला होता. अशा अनेक गोष्टींमध्ये गोंधळ माजला होता. त्यानंतर काही योजनांमध्ये, जसे लाडकी बहीण योजनामध्ये त्यांचं KYC करणं, ह्याच्यावरनं गोंधळ माजला आहे. अशा बऱ्याचशा प्रकरणांच्या चौकशीमध्ये गोंधळ माजला आहे. कुणाचा मुलगा प्रॉपर्टी घेतो आहे, कुठे काय भ्रष्टाचार होतो आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ माजला आहे. आणि असं होता बऱ्याच कालावधीनंतर नगर परिषदांचं, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामध्ये सुद्धा खूप गोंधळ माजला आहे, खूप गोंधळ माजला होता. म्हणजे कोण कोणाशी युती करतं आहे हे काहीच समजायला तयार नाहीत. जसे आपल्या शरीरातल्या नसा असतात, किती नसा असतात, त्या किती कुठे कशा गुंतलेल्या असतात, काही कोणाला सांगता येणार नाही. हा ह्याच्याशी, उद्या सकाळी त्याच्याशी, दुपारी त्याच्याशी, अशा अनेक प्रकारच्या अनेक समीकरणं जुळून आली. गोंधळ, संशय, कल्लोळ. मतदाराला नेमकं कळत नाही मी कुणाला मतदान करणार आहे, माझं फायनल मत कुठे जाणार आहे, त्यातनं काय निष्पन्न होणार आहे, हे काही कळायला तयार नाही. अजूनही तो गोंधळामध्येच आहे. हा गोंधळ होतो तोच निवडणुका, म्हणजे आचारसंहिता संपायला, आणि निवडणुकाचं आज 2 डिसेंबर, आज इलेक्शन होतं. आणि आजची तारीख म्हणजे आज इलेक्शन मतदान होणार होतं. तोच इलेक्शन म्हणजे निवडणूक आयोगाने परवा असं जाहीर केलं, 24 ठिकाणच्या निवडणुकाच रद्द केल्या त्यांनी. कोर्टाचा निर्णय होता. काही ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत, काही ठिकाणी कोर्टामध्ये गेलं. ह्याच्यात त्यांनी निवडणुका स्थगितच केल्या. 24 तारखे, म्हणजे त्या निवडणुका आता पुढे 20 तारखेला होणार आहेत. हा गोंधळ म्हणजे विचार करा, हे जे कधी झालं नाही तेच नेमकं झालं. हा असा गोंधळ माजला आहे मंडळी. तोच कालचा इलेक्शन, म्हणजे काल ज्या 24 ठिकाणच्या निवडणुका रद्द केल्या, त्याचं इलेक्शन 20 तारखेला आहे. आणि तोच पुढे गोंधळ कंटिन्यू झाला. जे निकाल उद्या लागणार होते, आजच्या निवडणुकांचे निकाल जे 3 तारखेला लागणार होते, ते आता डायरेक्ट 20 तारखेच्या निवडणुकीनंतर डायरेक्ट 21 तारखेला निकाल लागणार आहेत. किती गोंधळ आहे ना मंडळी. म्हणजे काय चाललं आहे, शासन प्रशासन काय करते तेच कळत नाही. हा गोंधळ कमी की काय? तर आज काय ठिकाणी आपले काही पक्षातील लोकांनीच गोंधळ घालायला सुरुवात केली. आमचे एक हिंगोलीचे आमदार आहेत, ते मतदान केंद्रावर मतदान करायला गेले. त्यांनी तर तिथं अजबच गोंधळ घालून ठेवला. त्यांनी मतदान करताना एक तर लाईन लावली नाही, म्हणजे समान न्याय हक्क आपण जे म्हणतो तो धुडकावून लावला. तो नियम मोडला. आतमध्ये जाताना बाकीच्यांना मोबाईल नेण्याची परवानगी नसते, मुभा नसते. पण ह्या महाशयांनी मात्र आपण कुणाला मतदान केलं ह्याचा देखील फोटो काढला. दुसरं म्हणजे गोपनीयतेचा तर भंग केला. त्यानंतर तिसरा गुन्हा त्यांनी केला. तिथे ज्या दुसऱ्या मतदार होते त्यांना कुठे मतदान करायचं हे सांगितलं.
त्यानंतर चौथा गुन्हा दिल्यानंतर त्यांनी जे मतदारलेलं बोट आहे ते उंचावून दाखवण्याच्या ते तर उंचावून दाखवलंच, त्यासोबत आपल्या पक्षाचा घोषणाही दिल्या, म्हणजे आचारसंहितेचा देखील भंग केला. पण कोणी कुणाला पकडत नव्हतं, कारण निवडणूक आयोग ह्यावेळेला नेमकं डोळे झाकून बसलेलं असतं. त्याच्यानंतर एका ठिकाणी ह्याच्यामध्ये एक गोंधळ झाला. तिथे गोंधळ असा झाला की एका सरकारमधल्याच आमदाराच्या मुलाने एका आरोपीला पळून जाण्यास मदत केली. जे बोगस मतदार होते त्यांना धक्का देऊन पोलिसांचा हातात घेऊन अडवून त्या व्यक्तीला पळून गेला. म्हणजे विचार करा, कोण कुणावर हल्ला करते, कोण कुणाला मदत करते, कोण काय करते, कशाचा काहीही थांग पत्ता लागत नाही आहे. सगळा गोंधळ उडाला आहे. सामान्य जनता काय करायचं त्यांनाही समजत नाही आहे, काय नेमकं करायचं. मग मंडळी, हा गोंधळ टाळण्यासाठी आपल्याला गोंधळ घालावाच लागेल ना. भविष्यात जर ही परिस्थिती स्थिर व्हावी, नॉर्मल व्हावी अशी वाटत असेल तर मतदाराने मतदानाच्या स्वरूपात हा गोंधळ घालायला हवा. कुठेतरी ही व्यवस्था सुधारायला हवी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा कमेंट करून. पण नक्की अशा गोष्टी सुधारायलाच हव्यात मंडळी. ज्या गोष्टी कधी आजपर्यंत घडल्या नाहीत त्या गोष्टी घडत आहेत. आत्ताच आपण 26 तारखेला संविधान दिन साजरा केला आणि त्याच्यानुसार संविधानानुसार हा कारभार चालतो आहे का, शासन चालतं आहे का, सगळी व्यवस्था चालते का हे बघायला हवं. त्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी, त्या पदावर असणाऱ्या व्यक्ती ह्या साध्यासुध्या नसतात, IAS ऑफिसर असतात. तर त्यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं, व्यवस्थित कारभार करायला हवा. सरकारच्या हातातलं खेळणं बाहुलं होता कामा नये असं मला तर वाटतं. बाकी गोंधळ घालूया आणि सगळ्या देवी देवतांना गोंधळाला बोलूया. बाकी काय, गोंधळ मांडीला आई, गोंधळ मांडीला. तर चला मंडळी, आपल्या बोलण्याने हा काय गोंधळ सुधारेल असं मला नाही वाटत. मग आता या गोंधळाचा भाग व्हायचा की प्रेक्षक म्हणून हा गोंधळ बघायचा, हे आता तुमच्या आणि आपल्या हातात आहे. बाकी आपल्या ह्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. आपलं हे चॅनल फक्त मनोरंजन करण्यासाठी आहे. चला, तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काय, गुड नाईट, शुभरात्री. चला, मस्त राहा, शांत राहा, सुखी राहा, निवांत झोपा आणि मजा करा, कारण आपला या गोष्टीशी काहीही संबंध नाही. शुभरात्री.